काय भानगड काय म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे ट्रक माफिया आणि तुकाराम मुंडे काही जर समजत नाही. आयडिया नाही, काय आयडिया नाही. आय एम हिअरिंग फ्रॉम मला काय आयडिया नाही. म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे. ज्या अधिकाऱ्याची 21 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 25 वेळा बदली झाली, त्यांच्या प्रामाणिकपणाची धास्ती ही दिल्लीपासनं गल्लीपर्यंत आहे. त्या तुकाराम मुंडेंच्या नावाचा अर्थ आता समोर आलाय. कारण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं आहे की IAS मधल्या टीचा अर्थ आता टायगर मुंडे असा झालाय. तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे. म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. पण याच टायगरला पिंजऱ्यामध्ये टाकण्यासाठी, त्यांची विकेट काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तब्बल 250 कोटी रुपयांची सुपारी गोळा करण्यात आली आहे. काय आहे हे 250 कोटींचं रॅकेट? मुंडेंची खरोखरच पुन्हा बदली झाली आहे का? सिस्टीम मध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. सर्वात प्रथम एक सांगावंसं वाटतं की तुकाराम मुंडे यांची अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदावरनं बदली झालेली नाहीये. ते तिथेच काम करतायत. पण लोकांमध्ये संभ्रम का पसरलाय? कारण 24 जून रोजी शासनानं आदेश काढून त्यांच्याकडील परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदाचा अतिरिक्त असा कारभार काढून घेतला आहे. पण हा निव्वळ तांत्रिक बदल आहे. नियमानुसार मंत्रालयामध्ये बसणाऱ्या सचिवालाच हे पद मिळतं. मुंडे आता मंत्रालयाच्या बाहेर FDAचे प्रमुख असल्यामुळे हा कारभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेलाय. पण खरी खळबळ तर विधानसभेमध्ये उडाली आहे, जिथे मुंडेंनी पाय ठेवताच सिस्टीम मधील मोठमोठे सांगाडे बाहेर येऊ लागलेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये उभं राहून थेट बॉम्बच फोडलाय. ते म्हणालेत की आजवर हा विभाग म्हणजे केवळ पाकिटांचे कार्यालय बनला होता. बाजारामधनं भेसळयुक्त अन्नांचे नमुने लॅबमध्ये आणायचे आणि ते फेल दाखवायचे आणि अंतर्गत सेटलमेंट करून करोडोंची माया गोळा करायची. हा धंदा मुंडेंनी बंद पाडला आहे. एवढंच नाही तर गरिबांच्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या तांदळामधील भेसळ देखील मुंडेंनी उघडकीस आणली आहे. आणि त्यामुळेच चवताळलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी मुंडेंची तिथून उचलबांगडी करण्यासाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा केले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांची ABC चौकशी करण्याची मागणी करत पुढील सोमवारी या रॅकेटमधील बड्या चेहऱ्यांचा नावानिशी पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामा धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. अध्यक्ष मध्ये तांदळामध्ये होणारी भेसळ, कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब. लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅब मधनं रिपोर्ट फेल होईल. लॅब मधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. मुंडेंनी चार्ज घेतल्यापासून सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेच्या अंतर्गत 53हून अधिक छापे टाकून गुटखा, बनावट दूध आणि पनीर जप्त करण्यात आलाय. त्यामुळे अशा वाघाला जपण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे आणि मागणी केली आहे की मुंडेंचे पुढील 3 वर्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची बदली करू नये. तर आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे की मुंडेंना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना चोख अशी सुरक्षा देण्यात यावी. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विभाग स्वच्छ करण्यासाठी मुंडेंना इथे आणलाय.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुर्तास मुंडेंची बदली होणार नाही अशी ग्वाही दिली असली तरी देखील माफियांचा प्रचंड असा दबाव आहे. मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळं सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत. पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असता मुंडे म्हणालेत की अधिवेशनामध्ये माझ्या बदलीचा काय विषय निघाला आहे या राजकीय चर्चांशी माझा काही संबंध नाही. काय भानगड काय म्हणजे ही तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे ट्रक माफिया आणि तुकाराम मुंडे काही जर समजत नाहीये. आयडिया नाही मी काय आयडिया नाही. आम्ही हिअरिंग फ्रॉम मला काय आयडिया नाही. म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे. ते असं सांगण्यात बदली करावी. बदली करवण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेट जे आहे 250 कोटी रुपये जमा केले. आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स. कुठल्या ट्रक माफियांना तुम्ही हात वगैरे लावलाय का? काही प्लॅनिंग केलं? मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो. चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल. दरम्यान महिन्याभरामध्ये 34 कोटींचा गुटखा जप्त केल्यानंतर मुंडेंनी आता एक नवीन ऐतिहासिक नियम लागू केला आहे. महाराष्ट्रामधील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांना मोफत आणि शुद्ध पिण्याचं पाणी देणं बंधनकारक असणार आहे. वर्तमानपत्रांच्या कागदामध्ये अन्नपदार्थ किंवा वडापाव बांधून देणाऱ्यांवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांचा आवडता नाश्ता असलेला इडली वडा नेमका कुठे आणि कशा दर्जाच्या पाण्यामध्ये बनवला जातो यासाठी मुंबईभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण जर आपल्याला भेसळमुक्त अन्न, शुद्ध औषधं आणि निरोगी वातावरणामध्ये जगायचं असेल तर मग या टायगरची दहशत असायलाच हवी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.